माझ्या आजवरच्या साधारण 6 वर्षांच्या एक्सपोर्टच्या अनुभवावरून संभाव्य एक्सपोर्टरशी व्यवहार करताना शेतकऱ्यांनी स्वतःला वाचवायला खालील गोष्टींवरती नीट लक्ष द्यायला सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं. अवास्तव ऑफर. आता हे लोक तुम्हाला एकदम उच्च किमती ऑफर करतील, त्यामुळे बाजारभावापेक्षा लक्षणीयरित्या जास्त असलेल्या ऑफर पासून सावध राहा. या किमती कदाचित मोहक असू शकतात, परंतु उत्पादनासह गायब होण्यासाठी विश्वास मिळवण्याचा त्यांचा हा एक डाव असू शकतो. तात्काळ पेमेंटची आश्वासने. तात्काळ पेमेंट स्वीकारण्याच्या दबावात विशेषतः रोखीने किंवा अपरिचित पद्धतींद्वारे जास्त असते आणि आपणही पेमेंट घेण्याच्या मूडमध्ये असतो. मग अशा वेळी ते त्यांच्या कराराची पूर्तता न करता उत्पादनासह फरार होण्याची त्यांची योजना असल्याचे लक्षण असू शकतं. अस्पष्ट तपशील. ते त्यांच्या कंपनीबद्दल, एक्सपोर्टच्या परवान्याबद्दल किंवा हे उत्पादन कुठे जाणार आहे त्या ठिकाणाबद्दल फारसे बोलताना दिसत नाही. असं सगळंच अस्पष्ट वाटू शकतं. अशा वेळी ठोस माहिती आणि कागदपत्रे विचारा. तातडी आणि दबाव हे योग्य पडताळणी रोखून घाईघाईने करार करण्याची भावना निर्माण करू शकतात.